ईट म्हणजे खाणे. मी सफरचंद खातो. आय ईट ॲन ॲपल. अर्ली म्हणजे लवकर. मी शाळेत लवकर जातो. आय गो टू स्कूल अर्ली. इझी म्हणजे सोपे. हे काम सोपे आहे. दिस वर्क इज इझी. एंड म्हणजे शेवट. खेळाचा शेवट झाला. द गेम एंडेड. एंटर म्हणजे आत येणे. कृपया आत या. प्लीज एंटर. एक्झिट म्हणजे बाहेर जाणे. बाहेर जाण्याचा दरवाजा इथे आहे. द एक्झिट इज हिअर. इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळ. संध्याकाळी मी अभ्यास करतो. आय स्टडी इन द इव्हिनिंग. एन्जॉय म्हणजे आनंद घेणे. मी खेळाचा आनंद घेतो. आय एन्जॉय द गेम. इनफ म्हणजे पुरेसे. माझ्याकडे पुरेसा वेळ आहे. आय हॅव इनफ टाईम. एक्सायटेड म्हणजे उत्साही. मी सहलीसाठी उत्साही आहे. आय एम एक्सायटेड फॉर द ट्रिप. एलिफंट म्हणजे हत्ती. हत्ती खूप मोठा असतो. ॲन एलिफंट इज व्हेरी बिग. एग म्हणजे अंडे. मी सकाळी अंडे खातो. आय ईट ॲन एग इन द मॉर्निंग. एनर्जी म्हणजे ऊर्जा. फळे ऊर्जा देतात. फ्रूट्स गिव्ह एनर्जी. एक्झाम म्हणजे परीक्षा. उद्या माझी परीक्षा आहे. आय हॅव ॲन एक्झाम टुमॉरो. एक्सप्लेन म्हणजे समजावून सांगणे. कृपया पुन्हा समजावून सांगा. प्लीज एक्सप्लेन अगेन. एम्प्टी म्हणजे रिकामे. ग्लास रिकामा आहे. द ग्लास इज एम्प्टी. एक्झरसाइज म्हणजे व्यायाम. मी रोज व्यायाम करतो. आय डू एक्सरसाइज डेली. अर्थ म्हणजे पृथ्वी. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. द अर्थ मूव्ज अराउंड द सन. ईस्ट म्हणजे पूर्व. सूर्य पूर्वेला उगवतो. द सन रायजेस इन द ईस्ट. अर्न म्हणजे कमावणे. तो पैसे कमावतो. ही अर्न्स मनी. एरर म्हणजे चूक. उत्तरात चूक आहे. देअर इज ॲन एरर इन द ॲन्सर. एज म्हणजे कडा. टेबलाची कडा तीक्ष्ण आहे. द एज ऑफ द टेबल इज शार्प. एफर्ट म्हणजे प्रयत्न. यशासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. एफर्ट इज नीडेड फॉर सक्सेस. ईमेल. मी ईमेल पाठवतो. आय सेंड ॲन ईमेल. एन्जॉयबल म्हणजे आनंददायक. चित्रपट आनंददायक होता. द मूव्ही वॉज एन्जॉयबल. एज्युकेट म्हणजे शिक्षण देणे. शिक्षक मुलांना शिक्षण देतात. टीचर्स एज्युकेट चिल्ड्रन. एज्युकेशन म्हणजे शिक्षण. शिक्षण महत्त्वाचे आहे. एज्युकेशन इज इम्पॉर्टंट. इलेक्ट्रिक म्हणजे विजेचा. ही विजेची पंखी आहे. दिस इज ॲन इलेक्ट्रिक फॅन. 11 म्हणजे 11. माझे वय 11 आहे. आय एम 11 इयर्स ओल्ड. इनकरेज म्हणजे प्रोत्साहन देणे. शिक्षक आम्हाला प्रोत्साहन देतात. टीचर्स इनकरेज अस. एन्जॉयमेंट म्हणजे आनंद. खेळात खूप आनंद आहे. देअर इज अ लॉट ऑफ एन्जॉयमेंट इन गेम्स. एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण.
धड्याचे स्पष्टीकरण द्या. गिव्ह द एक्सप्लेनेशन फॉर द लेसन. इमर्जन्सी म्हणजे आपत्कालीन स्थिती. ही आपत्कालीन सेवा आहे. दिस इज ॲन इमर्जन्सी सर्व्हिस. इक्वल म्हणजे समान. सर्वजण समान आहेत. ऑल आर इक्वल. एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण. पर्यावरणाचे संरक्षण करा. प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट. एव्हरीडे म्हणजे रोजचा. मी रोज अभ्यास करतो. आय स्टडी एव्हरी डे. एनिमी म्हणजे शत्रू. वाईट सवयी शत्रू असतात. बॅड हॅबिट्स आर एनिमीज. एक्सक्यूज म्हणजे कारण किंवा माफी. मला माफ करा. एक्सक्यूज मी. एक्सलेंट उत्कृष्ट. तुझे काम उत्कृष्ट आहे. युअर वर्क इज एक्सलेंट.